नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या अवतारावरनं तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय. निखिल पण रेडी झालाय आणि सखी इतकी गोड दिसते. ये ना सखू, अतिशय गोड दिसते. बट तिला बाहेर जायची जरा जास्तच घाई आहे. निखिल मगाशी बॅग ठेवायला जेव्हा बाहेर म्हणजे घेऊन चालला होता बॅग, तिला असं वाटतं की पापा कुठेतरी चालला, कारण तिने त्याला एवढा मोठा बॅग घेऊन US ला जाताना बघितलं. त्याच्यामुळे ती इतकी रडली की परत निखिल आताला सगळं बंद वगैरे केलं. घाई होते का? तर आम्ही कुठेतरी छान ठिकाणी रिसॉर्टला चाललोय. अजिबात पेड प्रमोशन वगैरे नाहीये, मस्त रिलॅक्स करायला चाललोय. अतिशय सुंदर ठिकाणे तुम्हाला सोबत घेऊन चाललोय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला. आणि हे बघा, फायनली पिल्लूला मी घेतलंय. आम्हाला अजिबात कॅमेऱ्यात यायचं नव्हतं. हा तो कॉर्ड सेट आहे जो मी शिवलेला होता मागे. तोंडात बोट नाही घालू राजा. कुठे चालला तू? कुठे? पाणी खेळायला. आणि आमचा हात बघितले किती रंगतात ते. कोणाबरोबर चालली? आपल्या सोबत कोण येणार आहे? नाही जायचं, लिफ्ट मधनं नाही जायचं. आपल्या सोबत कोण येणार आहे? कोण येणार आहे? गोलू नाही नाही काही नाहीचं नाही. गोलूला गोलू त्रास देते मम्माला खूप. घेऊन जायचं का गोलूला? बर. गोलू कोणाची? चला. तुझी आहे. आम्ही बाहेर निघालो आणि टोल नाक्यावर काही झालं नाही असं कधी होऊ शकत नाही. एक तर आम्ही इतक्या मोठमोठ्या लाईन होत्या, ज्या लाईनमध्ये आम्ही जात होतो आम्ही अशा लाईन चेंज करत होतो, प्रत्येक लाईन अडकत होती. शेवटी एका लाईनमध्ये घुसलो आणि आमच्या पुढची जी गाडी होती ना त्या माणसाने बॅलन्सच मारलेलं नव्हतं फास्टॅगमध्ये. आमच्या मागे एवढी मोठी लाईन होती, पुढे तो एकटा होता. आम्हाला सगळ्यांना गाड्या मागे घ्यायला लावल्या कारण त्याला लाईनमधनं काढायचं होतं. एवढं करून आम्ही तिथे गेलो परत त्या लाईनला लागून आणि आमच्या फास्टॅगच्या स्टिकरला काहीतरी इश्यू आला. पुन्हा आम्हाला मागे पाठवलं आणि त्या स्टिकरचं काहीतरी करतोय निखिल. अर्धा तास आमचा इथेच गेलाय. गोलून ते मे बी पोचले पण नसतील. आणि बघा निखिल ती प्रोसेसच करतोय. काय झालं? पापा कुठे चाललाय बाबू? एक तर आमचं असं होतं की पापा कुठे जातो, पापा कुठे जातो, पापा कुठे जातो. इतक्या कडक उन्हाळ्यात, मेच्या उन्हाळ्यात इतकी छान झाडं दिसणं, इतकं गार वातावरण, म्हणजे जातानाच असं वाटत होतं. आतमध्ये गेल्यावर काय होतं माहीत नाही, पण बाहेर एवढी हिरवीगार झाडं बघूनच मला इतकं बरं वाटत होतं. कारण इतक्या उन्हाच्या झळा लागतात घरात बसल्या बसल्या, तर इथे इतकं छान वाटत होतं प्रवास करतानाच. तर आम्ही आलोय छावणी रिसॉर्टला, जिथे फुल परमिशन घेऊन आज जावं लागते. बुकिंग आहे तरी पण. काय बाबू? आणि आम्हाला जायचंय पापाकडे. पापाकडे एलिफंट पण आहे का? तिथे ना आतमध्ये गेल्या गेल्या रजिस्ट्रेशन करायचं होतं, पण पापाच्या सखीचे फोटो काढणं चालू होतं. बट तिथे जो पेन होता ना रजिस्ट्रेशन करायला, त्याला पण छानसा असा मोरपीस होता. अगदी शिवकालीन जे असतं ना त्याप्रमाणे होतं. मला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. मला पर्सनली इतिहास खूप आवडतो. सो मला हे सगळं बघायला खूप छान वाटत होतं. तिथला वेटिंग एरिया, पुन्हा तो डायनिंग टेबलचा एरिया, जे काही आहे ते सगळं जेवढं ऐतिहासिक करता येईल ना तेवढं केलेलं होतं. आणि बाहेर इथे अशी बैठक पण होती आणि त्याच्यात फिश होते. आणि सखीला तर म्हणजे असं झालं होतं की हे सगळे बेबी शार्क आहे की काय. गोलूला अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण सखी गोलूला ओढून ओढून आणत होती की गोलू बघ, गोलू बघ. बिचारा गोलूचे हाल करून टाकले होते सखीने. गोलू हाय कर, मला हाय कर, हाय कर. जा सखीकडे जा, सखीला पी दे जा पटकन.
हा सुंदर असा त्यांचा वेटिंग एरिया होता. इथून पण लोहगड आणि विसापूर दोघांच्या पायथ्याशी असल्यामुळे दोघंही गड इथून इतके सुंदर दिसत होते. इतकी हिरवळ होती. नंतर आमचा नंबर लागला. फायनली आम्हाला टेबल मिळाला. इथे इतकी गर्दी होती बट आम्हाला एक 15-20 मिनटात टेबल मिळाला. इथे बसून जेवताना पण इतकं छान वाटत होतं. आधी आम्ही टेबलवर बसलो होतो पण आमच्या लेकीने आम्हाला एवढा त्रास दिला की तिथे एक बैठक पण होती. आम्ही त्या बैठकीजवळ बसायला गेलो जिथे गोलूने आणि सखीने खूप मजा मारली आणि असं वाटत होतं की यार आपण डोंगरात बसून जेवतोय, कारण आजूबाजूला सगळ्या काचा होत्या. आणि मेन जेवण इतकं छान होतं. मला मराठमोळं जेवण खूप आवडतं. निखिलने तर नॉनव्हेजवर ताव मारायला घेतला होता. देन ना डायनिंग एरिया शेजारीच हा असा ओपन स्पेस आहे जिथून त्यांचं पूर्ण जे रिसॉर्ट आहे ना ते पण दिसतं, कारण रिसॉर्ट खाली आणि डायनिंग एरियावरती आहे. इथे इतकी छान हवा चालू होती. मला गारवा पण खूप आवडतो. तर म्हटलं यार चला यार, माझा अवतार अजिबात ठीक नव्हता कारण आदल्या दिवशी माझी तब्येतही तेवढी बरी नव्हती. पण म्हटलं यार आता आलोय तर आनंद घ्यायचा सगळा. बग्गीतून खाली चाललो आम्ही रूमकडे आणि सगळ्यात जास्त एक्साइटेड गोला आहे. ऍक्च्युली एकदम भारी आहे, मस्त आहे जे काही येते. सखी पण आहे. हा थँक्स टू निखिल. उठ उठ. इथे अशा छोट्या छोट्या आहेत, याला राहुटी म्हणतात. ज्यात आम्ही राहणार आहे. बाय, आम्ही चाललो आमच्या घरी. बाय गोल्या. ते तोंड पाय, ते गोल्याचं तोंड पाय. आणि हे सुंदर घर आहे आमचं आतसाठी. किती म्हणजे बाहेरच असं इतकं भारी वाटतं. आतमध्ये कसं तुम्हाला दाखवतेच पण बाहेरून तर काहीतरी इतकं सुंदर आहे ते. तर रूममधनं बाहेर काहीसं असं आहे आणि आता रूम दाखवते. आणि ही आहे रूम. मी एकदा ओपन केली ऑलरेडी, मी तुम्हासाठी दाखवते परत. तर इकडे आत आल्यानंतर हा सोफा आहे. प्रॉपर राजेशाही कारभार आहे. इकडे वॉशरूम आहे, टी व्ही, AC, बेसिक जे काही असतं ते, बेसिक ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आहे. आणि टोटल निसर्ग आहे आसपास. म्हणजे आपले राजे महाराजे राहत असतील या काइंड ऑफच आहे. टोटल जुन्या टाईप आहे. आवडला यार मला. इथे राहायचं सखी? इथेच राहायचं का आता? हा काढला. पूर्ण त्याचं सौंदर्याने टिपता येते, ते इतकं छान आहे. आणि इथला स्टाफ पण एक नंबर आहे. तर रूम कशी ते तर मी तुम्हाला दाखवलं, बट इथलं जेवण इतकं भारी होतं. मेन म्हणजे मला ना पनीर किंवा फॅन्सी जेवण नाही आवडत. रोटी पनीर असं नाही, मला गप भाजी पोळी आणि ते तसं म्हणजे सगळं होतं. इथे पनीर होतं, रोटी होतं, चपाती होती, टोमॅटोची चटणी होती, जे काही होतं ते खूप भारी होतं. लगेच आणलं. खूप सुंदर जेवण होतं. पदार्थ ताटात मावत नव्हते इतके होते. आणि याच्यामध्ये सगळं इन्क्लूड आहे, फूड सगळं इन्क्लूड आहे. डिनर 4 वेळेसचं, लंच, डिनर, उद्याचा ब्रेकफास्ट, दुपारची हाय टी. मस्त आहे जे काही आहे ते. सखीची छानशी झोप झाली आहे आणि आता मॅडमला पूलमध्ये जायचं आहे. आय हेट दॅट गॉगल. पडला. यार मला इथे इतके पक्ष्यांचे आवाज येत आहे ना, लिटरली इथून असं वाटतंय कुठेच जाऊ नये. तर आता आम्ही पूलमध्ये चाललो आहे. तर मी सांगत होते की आम्ही आता पूलमध्ये चाललो आहे. भाऊजी आणि आरवी गेले ट्रेकला. इथे ट्रेक पण असतो. अगं बाई कुठे चालली सखी? तर मी, निखिल आणि सखी चाललो आहे पूलमध्ये. भाऊजी आणि आरवी गेले ट्रेकला. यांचा ट्रेक पण असतो जंगल सफारीचा. बट तेव्हा सखी झोपलेली होती म्हणून मला नाही जाता आलं. आता गोलू झोपली आहे म्हणून माधुरीला इकडे नाही येता येते पूलमध्ये. बट विल मॅनेज. येतील तर थोड्या वेळात. सध्या तर म्हणजे पैसा वसूल कार्यक्रम सुरू आहे. सखीची झोप वगैरे झाली त्याच्यामुळे आता मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता पूलमध्ये जसं जसं रिसॉर्ट एक्सप्लोर करत होतं ना तशा तशा वेगवेगळ्या गोष्टी दिसत होत्या. खाली आल्यानंतर निसर्ग अजून सुंदर दिसत होता. इथे सगळं हायटीचं वगैरे प्रिपरेशन चालू होतं आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे हे रिसॉर्ट आहे, म्हणजे राहुटी आहे, सर्जा राज्य आहे, काहीतरी रॉयल वगैरे. पूलमध्ये मात्र कोणीच नव्हतं कारण ऑलमोस्ट सगळेच ट्रेकला गेलेले होते. त्यामुळे सखीची आणि माझी मस्त मजा होणार होती कारण मला आणि सखीला दोघींनाही स्विमिंग खूप आवडते. सध्या तरी पूलमध्ये फक्त आम्ही तिघं आहे. इन्फिनिटी पूल आहे. मागे दिसतोय तो लोहगड आहे. दिसतोय का माहीत नाही उन्हामुळे. आणि हे बघा सखी तिच्या एन्जॉयमध्ये आणि आम्ही. आणि इथे पण प्रॉपर असं छावणी टाईप आहे सगळं.
बेसिकली ते बेड वगैरे असतात, आणि- इथे खाटे. ऍक्च्युली भारी आहे आणि हे 4 मराठी लोकांचं आहे. त्यामुळे आलंच पाहिजे. हाय शकुड्या. आणि पण एकदा पण असं वाटलं नाही की कुठेतरी बाहेरच्या ठिकाणी आलोय किंवा हे मराठी नाही आहे बा किंवा उगाच छावणी नाव दिले, असं काही नाही. 1 नंबर आहे. अरे मी त्याचा इतिहास वाचला, इतका सुंदर दिलेला आहे त्याने. ते बुक दिलंय बघ आतमध्ये. आणि मी स्टोरी टाकली होती इंस्टाला, इतक्या लोकांनी सांगितलं छावणी आहे छावणी, म्हणजे बरेच लोक ऑलरेडी इथे येऊन गेलेले आहेत. ऑलरेडी खूप फेमस आहे, आम्हाला सांगायची गरज नाहीये. बट हे निसर्गाच्या सानिध्यात असं बरं वाटतंय. चलो आता मी एन्जॉय करते, आता काय मी शूट नाही करत खायला बघ एकदमही गरम नाही झालं. कारण आम्ही तिघच आहे इथे पूलमध्ये. तर बाकीचे लोक येईपर्यंत मजा करून घेतो काय करायची ती. तशीच पोझिशन आहे. आता बाय बरं का, आता फिरवा. गोलू तू येतो खाली, गोलू पाण्यात येतो खेळायला तू. मला गाडी दे ना गोलू तुझी, दे ना ग. पूल नंतर तिथे छानसा हायटी होता ज्यामध्ये समोसा, सँडविच आणि ओली भेळ वगैरे होती. सखीने तर प्रॉपर समोसावर इतका ताव मारला की विचारू नका. त्यानंतर ना तिथे डॉक्युमेंटरी वगैरे पण दाखवता, म्युझियम पण आहे किंवा मग घोडेसवारी आहे, हे निशाणेबाजी आहे, फुटबॉल आहे, कॅरम आहे, खूप काही काही आहे. आणि आमच्या निखिलमुळे तर घरचा घोडा विकावा लागला आहे आणि इथे तो घोड्याचा नाद कसा सोडेल. सो त्याला असं झालं होतं की मी कधी घोड्यावर बसतो, कधी चालवतो. मी खूप जास्त काही शूट नाही केलं कारण मी डॉक्युमेंटरी बघायला गेली होती. मी आली तेव्हा त्यांचं बऱ्यापैकी खेळून झालेलं होतं, पण म्हटलं घेऊयात थोडंफार काही ते शूट येते. त्यानंतर ना तिथे बाकी सगळे लाईट्स वगैरे लागल्यावर खूप छान दिसत होतं. डिनरला पुन्हा वरती जावं लागतं, बग्गी येते घ्यायला. जेव्हा जेव्हा आपण फोन करू तेव्हा तेव्हा येते बग्गी घ्यायला. आणि डिनर पण खूप भारी होतं. म्हणजे मला ना असं मराठमोळं जेवण खूप आवडतं आणि त्या काइंड ऑफ असलं की बरं वाटतं. त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी फायनली थोडाफार मेकअप केला. पहिला दिवस तर मेकअप फोटो बिटो काहीच नव्हतं केलं. इतका फक्त आनंद चालू होता. आणि ना वरती जाताना बघित काहीच वाटत नाही, पण मागे बसल्यानंतर जी भीती वाटत होती ना मला विचारू नका. नाश्त्याला पण खूप सारे ऑप्शन होते. सखीने आणि गोलूची इथे प्रॉपर अशी सोय झालेली होती. सो आम्ही पोटभर असा ब्रेकफास्ट केला. निखिलंनी ऑमलेट वगैरे पण खाल्लं. तेवढ्या वेळात सखीची आणि गोलूची कोपऱ्यात जाऊन इतकी मस्ती चालू होती. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो म्युझियम बघायला. इथे जुन्या काळातल्या सगळ्या गोष्टी, किचनपासून लढाईपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आहे. हे माझं फेवरेट आहे, जे रायगडाची जी आपली पायरी आहे जगदीश्वराच्या मंदिराची ती आहे. बाकी सगळं होतं. आणि इथे एक अजून विशेष होतं ते म्हणजे जुन्या काळातले शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवे, त्यांचे वडील माधवराव पेशवे या सगळ्यांनी लिहिलेले मोडलिपीतले हे जे लेटर्स होते ना त्याच्या प्रिंट होत्या. मी या सगळ्यांचे फोटो काढून आणलेले आहेत. हे गुगलवर पण मिळून जाईल, बट असं प्रत्यक्ष बघणं काहीतरी वेगळं होतं. आणि माझ्यासाठी मला आवडतो इतिहास, त्याच्यामुळे मी कनेक्ट होते या गोष्टींशी. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची अशी हळूहळू माहिती घेत होती. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता आमचा. कट्टू दुपार चेकआउट करून निघतोय आम्ही. हा पहिला असा एक्सपिरियन्स होता जिथे अजिबात फोटोशूट नाही केलं आहे आम्ही, किंवा खूप जास्त असं ब्लॉगिंग पण नाही केलं आहे. कारण इतकं शांतता होती, इतकं असं वाटत होतं की नाही यार मस्त रिलॅक्स करावं, बसावं. इथला स्टाफ इतका वेल मॅनर्ड होता की, आणि मुळात सगळा बऱ्यापैकी स्टाफ पंजाबी होता, बट त्यांना सगळं माहिती होतं गड किल्ल्यांचं. आणि खूपच म्हणजे असं म्हणतो ना एकदम छान अनुभव, दिल से असं आता ना मनातून एकदम की नाही यार खरंच भारी होतं. घरच्यांना घेऊन यावं असं काही आहे तर खरंच असं आहे. तुमचं काही बर्थडे ॲनिव्हर्सरी असेल तर मी डिटेल्स देते, तुम्ही चेकआउट करा. हे काही प्रमोशन नाही आहे, मनापासून आवडलं. त्या काळात जातो आपण, काय बेसिकली त्या काळात काय होत असेल हे विचार करायला भाग पाडतो. असं काहीसं परिसर आहे हा. इतके सारे झाडं आहेत, प्रत्येक झाडावर QR कोड दिला आहे. प्रत्येक स्कॅन केल्यानंतर त्या झाडाची माहिती मिळते. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहे, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहे आणि ॲक्टिव्हिटीज पण खूप आहे. आणि त्यापेक्षाही जास्त असं काहीतरी जुन्या काळात जाऊन म्हणजे तुम्हाला वाटणार पण इथे येऊन की यार इथे. आणि कोणीच फोटो व्हिडिओ काढत नव्हते काय निखिल तिथे असं कोणी नव्हतंच की चला भाई इथे फोटो काढू तिथे फोटो काढू. तिथे सगळेजण मे बी ती फिलिंगच अशी आहे, तो अनुभवच असा आहे की असं वाटत होतं की कचरा म्हणजे नव्हताच. म्हणजे तिथे तर ते आहेच लोक सगळे स्वच्छ करणारे. बेसिकली शेगावला कसं आहे ना तसं वाटलं मला. म्हणजे आपण
नाहीच टाकू शकत, कागद सुद्धा टाकू शकत नाही, टिश्यू सुद्धा नाही. इतकं स्वच्छ सुंदर. आणि मुळात त्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे म्हणून पण एक ती अशी वेगळीच फिलिंग येते. सो माझा 2 किल्ले विसापूर आणि लोहगडच्या मध्ये हा दोघांच्या पायथ्याशी आहे. आणि आम्ही खूप रिसॉर्टला फिरलोय, खूप महागड्या रिसॉर्टला पण गेलोय, स्वस्त पण गेलोय. बट मी जर सांगितलं तर माझा आतापर्यंत त्याचा खूप छान अनुभव होता. स्टाफच्या बाबतीत, जेवणाच्या बाबतीत, वातावरणाच्या बाबतीत खूप 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 सुंदर होतं. जेवणाला त्यांनी लिटरली साधं वरण, इंद्रायणी भात, त्यानंतर वरणाचे पण 2 प्रकार, की कोणाचं लहान बाळ असेल तर साधं वरण, फोडणीचं वरण, आणि प्रॉपर क्वांटिटी मध्ये इंद्रायणी राईस, प्रॉपर गावठी तुपातलं जेवण, नॉनव्हेज मध्ये पण चिकन, मटन, फिश. बेस्ट होतं. ओव्हरऑल पैसा वसूल आहे. आणि त्यापेक्षाही मला माहित नाही, मला असं पण इतिहास खूप आवडतो आणि मी ना डायरेक्ट जुन्या काळाशी कनेक्ट करत होते. त्याच्यामुळे मला असं खूप जास्त ब्लॉगिंग करायची इच्छा पण नाही झाली. खूप थोडे शॉर्ट्स घेतलेत मी, बट जे घेतलंय ते तुमच्यासोबत शेअर करेल. पण मला असं ब्रेक हवा होता म्हणून आम्हाला निखिल मागच्या मे पासून निखिलचं कंटिन्यू ट्रॅव्हलिंग चालू आहे. तेव्हापासून आमचं चालू होतं की चला फिरायला जाऊ कुठे जाऊ. पण आमचं आधी 8 दिवसाचं ठरलं होतं, बट काही कारणांमुळे ते कॅन्सल झालं. मग निखिल बोलला चला इथल्या इथे चांगल्या ठिकाणी जाऊयात. बुकिंग पण मिळत नव्हती. भाऊजींना तर सगळं कॅन्सल झाल्यानंतर का रे 2दा कॅन्सल होऊन नंतर मग मिळाली बुकिंग. सो जे काही होतं, आय थिंक ते लोक 2-3 दिवस राहायला आलेले होते बहुतेक. आणि मला असं खूप भारी वाटलं की कोणीच असं तिथे चल यार इथे फोटो काढू, इथे पोज देऊ. सगळे मस्त निसर्गाचा आनंद घेत होते. डॉक्युमेंटरी आहे मुळात तिथे जे हे म्युझियम आहे ते किती सुंदर आहे का रे. त्यांनी इतक्या जुन्या गोष्टी कुठून शोधून काढल्या असतील, का असतील ते माहित नाही. प्लस रायगडाच्या 2 मेन पायऱ्या आहे, जी एक त्याच्यावर लिहिलेलं आहे ती जगदीश्वराच्या मंदिराची ॲज इट इज तशीच्या तशी उभी केली आहे. पुन्हा जो हिरोजी इंदुलकरांचा मेसेज होता राजांना गड द्यायच्या वेळेसचा, तो खूपच भारी आहे. जे काही येते मला खूप मनापासून आवडलंय. बाकी मी काही खूप तारीफ नाही करत, बट तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आमचा अनुभव खूप सुंदर होता. आणि ब्लॉग मी इथेच संपवते, कारण आता घरी चाललोय तर विशेष असं काही नाही आहे. बट तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हात तर बनत आहे. आणि यार प्लीज सबस्क्राईब करून जा, हाईप करून जा. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. यू वॉन्ट टू से समथिंग? थँक्यू. चलो बाय. बाय द वे सखी इज टू बिझी. बाय.